हॅलो चेक. हॅलो चेक. चेक. हॅलो चेक. सुस्वागतम. सर्वांचं आपण करतोय सहर्ष स्वागत. जनमान क्रिकेट संघ भिनार आयोजित कुणबी समाज चषक भिनार 2026 या उद्घाटन समारंभाला सुरुवात होते. साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधिके. प्रथम पूजनीय गणपती बाप्पाला नमन करून या सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं आपण करूया सहर्ष स्वागत. विद्यमान जागा मालक सुरेश रामचंद्रजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं देखील आपण करूया सुस्वागतम. एक गोड व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. आदरणीय सन्माननीय पंकजी पाटील नवनिर्वाचित नगरसेवक प्रभाग क्रमांक 8 या ठिकाणी उपस्थित झालेत. व्हेरी वेलकम पंकज दादा, आपलं देखील सहर्ष स्वागत. या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहताय विनेश मुकुंदजी पाटील विद्यमान पोलीस पाटील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय रुपेश वसंतजी पाटील विद्यमान विशालजी पाटील, सुरेशजी पाटील बादल, तुषारजी घरत, आदरणीय उमेशजी जाधव, प्रवीणजी लोहार, दिलीपजी पाटील विद्यमान भालचंद्रजी पाटील ग्रामपंचायत सदस्य भिनार, किरणजी गवारी, मनीषजी पाटील आणि राजेंद्रजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. या सर्वांचं आपण करूया सहर्ष स्वागत. तदनंतर विद्यमान देवीदासजी घरत आणखी एक गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. तदनंतर मिलिंदजी पाटील यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. पंकजजी पाटील त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. या मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण उद्घाटन समारंभाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. आदरणीय प्रफुल्लजी पाटील ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. प्रीतमजी पाटील आणखी एक गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. खूप सुंदर असं मैदान जे दादा मैदान म्हणून प्रचलित आहे. आणि आज भिनार या परिसरामध्ये आज कुणबी समाज चषक जो आपल्याला पाहायला मिळतोय जनमान क्रिकेट संघ भिनार आयोजित. सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण प्रथमतः देवतांचं या ठिकाणी पूजन करणार आहोत आणि तदनंतर आपण मुख्य खेळपट्टीच्या दिशेने रवाना होणार आहोत. आजच्या दिवसातील जो सामना क्रमांक पहिला आहे जय गणेश वडघर आणि शेडगाव या दोन्ही संघांनी देखील रेडी राहायचं आहे. यामुळे विनंती करतोय नवनिर्वाचित नगरसेवक एक गोड व्यक्तिमत्व ज्यांचं कर्तृत्व आणि ज्यांचं नेतृत्व अफाट आहे आणि मैत्री दुनियेतील राजा माणूस
विद्यमान नगरसेवक आदरणीय सन्माननीय पंकजी पाटील दादा यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ताने आपण श्रीफळ वाढवून घ्यायचं आहे. कुठल्याही गोष्टीची सुरुवात म्हणायची झाली तर प्रथमतः आपण गणपती बाप्पाला नमन करतो. 14 विद्या आणि 63 कलेचे अधिपती ते विघ्नहर्ता गणपती बाप्पाला या ठिकाणी नमन केलं जाईल आणि ज्यांचा आशीर्वाद या परिसरामध्ये आहेत. सब सुख दुख लहे तुम्हारी शरणा, तुम रक्षक काहो को डरना, संकट कटे मिटे सब बीरा, जो कहे भगवंत हनुमान बिलवना. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती, बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर नामस्मरण करतोय आपण आणि इथूनच आपण मुख्य खेळपडीच्या दिशेने चला. दोन्ही संघ जय गणेश वडगर आणि शेडगाव लाईनअप मध्ये आपण उभं राहायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार जी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आहे ही ट्रॉफी आपण हातामध्ये घ्यायची आणि मध्यभागी आमचे पाहुणे राहतील आणि दोन्ही साईडला जय गणेश वडगर आणि शेडगाव दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. श्री गणेश वडगर आणि शेडगाव हे दोन्ही संघ. चला दोन्ही संघाचे कर्णधार ट्रॉफी हातात घ्यायची आहे आणि आपण समोर उभे राहा. चालेल चालेल काय नाही, असे पुढे राहा तुम्ही, पुढे राहा, पुढे तिथे पुढे राहा, पुढे बस. या मध्यभागी आमचे पाहुणे राहतील आणि इथूनच आपण मार्गस्थ होणार आहोत मुख्य खेळपट्टीच्या दिशेने. तमाम मान्यवर असती आज या सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित आहेत आणि आजपासून सुरुवात होत आहे. जयनुमान क्रिकेट संघ भिनार आयोजित कुणबी समाज चषक भिनार 2026 हे थेट प्रक्षेपण SK एंटरटेनमेंटच्या माध्यमानं शंकरजी गुलवी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे दोन्ही कॅमेरामॅन आकाश आणि जय त्यांचं देखील आपण करूया स्वागत. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम DJ जितू यांच्या माध्यमानं केलं जाते, त्यांचं देखील स्वागत आहे. आज साहिल शेख आमच्या समवेत आहेत, आमचे साथी समालोचक मित्र आणि त्यानंतर जे संपूर्ण मान्यवर आहेत. या सकाळच्या सत्रातील ही क्षणचित्र संपूर्णपणे आपण पाहू शकाल. आजचा दिवस म्हणायचा झाला तर विशेष करून ब्लॅक डे म्हणून या संपूर्ण भारतामध्ये आपण पाहू शकाल. आज पुलवामामध्ये शहीद झालेल्या सर्व शहीदांना आपण ती भावपूर्ण श्रद्धांजली ती देखील अर्पण करणार आहोत. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या स्पर्धेची अगदी ही सुरुवात होते. या फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आपण पाहतोय या स्पर्धेची ही सुरुवात. आजचा दिवस या स्पर्धेचा पहिला दिवस आणि तमाम मान्यवर हस्ते आज उपस्थित आहेत. आज कुणबी समाज जो एकत्रित येणारा या मैदानावर आणि या सकाळच्या सत्रातील या उद्घाटन समारंभातील ही क्षणचित्र जे आपल्याला पाहायला मिळतात. सर्वात आधी यशांचं पूजन ते केलं जाईल आणि तदनंतर आपण जी भावपूर्ण श्रद्धांजली आहो ती अर्पण करणार आहोत. पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सर्व शहीदांना आपण ती आदरांजली या स्पर्धेच्या माध्यमानं अर्पण करणार आहोत. म्हणून सर्वांना विनंती करतोय आपण आपल्या जागेवर स्तब्ध उभं राहायचं आहे. आपण कॅप आणि गॉगल जर परिधान केले असतील तर ते आपण कुपऱ्या खाली ठेवा. मान्यवर त्या दिशेने जात आहेत आणि तदनंतर जी श्रद्धांजली आहे ती आपण अर्पण करणार आहोत. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. ओम शांति
शांती शांती. या भ्याड हल्ल्यामध्ये जे आपले सैनिक शहीद झाले आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमानं आपण ही भावपूर्ण आदरांजली व्यक्त केलेली आहे. या यष्टांचं पूजन ते केलं जाईल. मी विनंती करतोय मान्यवरांना की आपल्या शुभ हस्ताने यष्टांचं पूजन, आदरणीय रुपेशजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने हे यष्टांचं पूजन आपण करावायचं आहे. आज जो सामना क्रमांक पहिला जय गणेश वडगर आणि शेडगाव संपूर्ण जय हनुमान क्रिकेट संघ हे संपूर्ण आयोजक करते जे आपल्याला पाहायला मिळतात आणि आजपासून एक दर्जेदार क्रिकेटच्या स्पर्धेला सुरुवात होते. ज्या मातीने आपल्याला ओळख दिली आज एक खेळाडू म्हणून, ज्या मातीत आपण लहानाचे मोठे झालो आणि आज एक खेळाडू म्हणून प्रत्येकाला आज एक ओळख निर्माण करून दिले, त्या यष्ट्यांच्या देवतेला हे पूजन केलं जाते. यष्टांची देवता आणि त्यांचं हे पूजन आज मान्यवर या सकाळच्या सत्रामध्ये जे उपस्थित झाले प्रचलित आहे दादा मैदान आणि विशेष करून या मैदानावर सातत्याने स्पर्धा होताना आदरणीय सुरेश रामचंद्रजी पाटील जे मैदानाचे मालक आहेत आणि एक दिलदार व्यक्तिमत्व आज पंकजदादा पाटील विशेष करून या ठिकाणी उपस्थित झालेत. तदनंतर विनेश मुकुंदजी पाटील विद्यमान पोलीस पाटील जे आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटकरिता नेहमीच पुढाकार घेणारे हे व्यक्तिमत्व आहेत. आणि तदनंतर आणखी एक व्यक्तिमत्व विद्यमान देवाजी घरत ग्राउंडचे मालक ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत. TDC बँकचे संचालक आदरणीय राजेंद्रजी पाटील यांचे सुपुत्र मनीषजी पाटील ते देखील आज उपस्थित झालेत आणि त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. उमेशजी जाधव एक गोड व्यक्तिमत्व ते उपस्थित आहेत. प्रवीणजी लोहार त्यांना देखील आपण पाहू शकाल आणि तमाम जे ग्रामस्थ आहेत. या श्रीफळ वाढवण्याकरिता मी विनंती करतोय सुरेश रामचंद्रजी पाटील जे विद्यमान जागा मालक आहेत ते त्यांच्या शुभ हस्ताने श्रीफळ हे वाढवलं जाईल. स्पर्धा म्हणायची झाली तर मैदान हे प्रथम आता खूप महत्त्वाचं आहे आणि नेहमीच बिनारकरीकरिता एक हात पुढे असतो आणि या व्यक्तिमत्वांचा जो वाटा आहे तो सिंहाचा आहे आणि त्यांच्या शुभ हस्ताने हे श्रीफळ वाढवलं जातंय. आता मी विनंती करतोय पंकजदादा पाटील जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत की आपच्या शुभ हस्ताने आपण श्रीफळ वाढवायचं आहे. तदनंतर विद्यमान पोलीस पाटील विनेश मुकुंदजी पाटील यांना देखील विनंती करतोय की आपण हे श्रीफळ वाढवून घ्यायचं आहे. थेट प्रक्षेपण SK एंटरटेनमेंट या लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहताय. स्वतः शंकरजी गुलवी या ठिकाणी उपस्थित आहेत. मनीषजी पाटील यांना देखील विनंती करतोय की आपण हे श्रीफळ वाढवून घ्यायचं आहे. TDC बँकचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय राजेंद्रजी पाटील त्यांचे सुपुत्र मनीषजी पाटील आणि त्यांच्या शुभ हस्ताने हे श्रीफळ वाढवलं जात आहे. तदनंतर आदरणीय भालचंद्रजी पाटील ग्रामपंचायत सदस्य भिनार आडणे त्यांना देखील मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण देखील हे श्रीफळ वाढवायचं आहे. प्रत्येकाला हा मान सन्मान आणि ही स्पर्धा सुजलाम आणि सुफलाम पद्धतीने पार पडो. तदनंतर दिलीपजी पाटील यांना देखील मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण देखील हे श्रीफळ वाढवायचं आहे. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या शुभ हस्ताने हे श्रीफळ वाढवलं जात आहे. तदनंतर देवीदासजी घरत यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील हे श्रीफळ वाढवायचं आहे. आणि विद्यमान अजयजी घरत यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील हे श्रीफळ वाढवायचं आहे. तदनंतर मी उमेशजी जाधव यांना विनंती करतोय की आपण देखील हे श्रीफळ
वाढवायचा आहे. प्रत्येकाला हा मान सन्मान दिला जातोय कारण की आज पाठपुरावा क्रिकेटमध्ये हा तितकाच महत्त्वाचा आहे. पाहण्याकरिता सर्व गोष्टी सोप्या असतात, करून दाखवणं हे तितकंच कठीण आहे आणि या स्पर्धेकरिता महत्त्वाचं योगदान प्रत्येकाने दिलंय. तदनंतर दौलतजी पाटील यांना देखील मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण हे श्रीफळ वाढवून घ्यायचं आहे. मिलिंदजी पाटील यांना देखील मी विनंती करतोय. या पंकजजी पाटील यांना देखील मी विनंती करतोय. पंकज पाटील भिनार. तदनंतर बादलजी पाटील यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील हे श्रीफळ वाढवून घ्यायचं आहे. तदनंतर विद्यमान प्रवीणजी लोहार यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील हे श्रीफळ वाढवून घ्यायचं आहे. विद्यमान अशोकजी पाटील त्यांना देखील विनंती करतोय की आपण देखील हे श्रीफळ वाढवून घ्यायचं आहे. तदनंतर विद्यमान प्रफुल्लजी पाटील यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील हे श्रीफळ वाढवून घ्यायचं आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. रंगरूप वेशभाषा या जरी वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा सर्व भारतीय आपण एक आहोत असा संदेश नेहमीच भारताने या तमाम जगताला दिलाय. आज 28 राज्य 8 केंद्रशासित प्रदेश. मोहनजी घरत यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील हे श्रीफळ वाढवायचं आहे. बिलाल पाडावरनं विशेष करून या ठिकाणी उपस्थित झालेत मोहनजी घरत आणि त्यांच्या शुभ हस्ताने हे श्रीफळ वाढवलं जाईल. अठ्ठावीस राज्य 8 केंद्रशासित प्रदेश आणि आज भारत म्हणायचं झालं तर नेहमीच क्रिकेटच्या माध्यमानं नेहमीच सर्वांना एकत्रित आणले आणि आज भारत राष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतोय. आज महाराष्ट्र राज्य म्हणायचं झालं तर 1 मे 1960 रोजी याची स्थापना झाली. मुंबई ही त्याची आर्थिक राजधानी, उपराजधानी नागपूर आपण पाहत आहे. 36 जिल्हे, 358 तालुके, 3,07,713 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आज महाराष्ट्र राज्याचं जे आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणायचं झालं तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा, म्हणायचं झालं तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, म्हणायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेली भूमी आणि म्हणजे माझी मराठी मायबोली, मराठी भाषा आणि त्या संपूर्ण महाराष्ट्राकरिता झटणाऱ्या व्यक्तिमत्वांकरिता आपण आपल्या जागेवर स्तब्ध पुन्हा एकदा उभं राहायचं आहे. आणि पुन्हा एकदा मी विनंती करतो आपण कॅप आणि गॉगल जर परिधान केले असतील तर ते आपण 1.5 मिनिटांकरिता कृपया खाली ठेवायचं आहे. महाराष्ट्राचं राज्यगीत ते या ठिकाणी घेतलं जाईल. कॅप जर परिधान केले असेल तर कृपया आपण खाली ठेवा. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. महाराष्ट्राचं राज्यगीत शुरू करेंगे. शुरू कर.
गौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावदंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। एक साथ विश्राम। चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण समोरासमोर या। विद्यमान आदरणीय नवनिर्वाचित नगरसेवक, एक गोड व्यक्तिमत्व, धानिव गावचे एक अनमोल रत्न आदरणीय पंकजदादा पाटील यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ताने टॉसचा कॉल तो केला जाईल। आणि विशेष करून त्यांचा मामाचाच गाव आहे हा भिनार, आणि विशेष करून आपण पाहत आहे की आज ते उपस्थित आहेत वेळात वेळ काढून। नवनिर्वाचित नगरसेवक हे आपण पाहत आहे बहुजन विकास आघाडी, आणि तेच आदरणीय पंकजदादा पाटील यांच्या शुभ हस्ताने केला जाईल। या सकाळच्या सत्रातील हा पहिला टॉस आणि नाणेफेकीचे अपडेट ते आपल्यापर्यंत पोहोचेल की कुठल्या संघाने टॉस जिंकलाय। शेडगाव या संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय 4 षटकांचा सामना असेल। 1 षटक पॉवर प्ले असणार आहे आणि जो निर्णय आहे तो लवकरात लवकर सुपूर्द करायचा आहे। सो हा शुभारंभ, नेहमीच आपण म्हणतो ना की चंद्रावर दुसऱ्यांदा कुठला मनुष्य गेला हे कोणाच्याही लक्षात नसेल, परंतु पहिल्यांदा कोण गेले हे सर्वांच्याच लक्षात आहे। म्हणून कुठलेही कार्य हे तुम्हाला संपन्न करायचं असेल ना तर काहीतरी एक वेगळेपण आणि काहीतरी क्वालिटी ही तुम्हाला नेहमीच दर्शवावी लागते, आणि तीच क्वालिटी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। म्हणून संपूर्ण भिनारकरांचं आपण जितकं कौतुक करूया तितकं कमीच आहे। सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की पुन्हा एकदा आपण मुख्य मंचावरून सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे, आणि पाहुण्यांना विनंती करतोय की आपण खेळपट्टीचा जो उद्घाटन आहे तो झालेला आहे, परंतु पहिला चेंडू जो पाहुण्यांना मी विनंती करतोय की आपण खेळायचा आहे। जय गणेश श्री गणेश वडगर आणि तदनंतर शेडगाव या दोन संघादरम्यान होणारी ही पहिली लढत। शेडगाव या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः जो निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा, आणि जिथून फलंदाजी करावी लागणार आहे श्री गणेश वडगर या संघाला। सो एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमाने हे थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळणार आहे थोड्याच वेळात, आणि सामन्याला आणि स्पर्धेला देखील होणार आहे शुभारंभ। सो कुठेही जाऊ नका, जाऊया आपण डीजे जितूकडे घेऊ एक सुमधुर गीत, आणि तदनंतर यस पहिला चेंडू जो पंकजी पाटील फेस करतील आणि तदनंतर रुपेशजी पाटील गोलंदाजी करण्याकरिता। आपापल्या काळामध्ये ज्यांनी क्रिकेट गाजवून सोडलं ते पंकजी पाटील, ज्यांनी या धानिवकरांकरिता एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला, आणि आज धानिवचं नाव टेनिस क्रिकेटमध्ये आदराने घेतलं जाते। तदनंतर नेहमीच जय हनुमान भिनार संघाकरिता महत्त्वाचं योगदान ज्या व्यक्तिमत्वाने दिलं ते रुपेशजी पाटील भिनार, तदनंतर भालचंद्रजी पाटील जे ग्रामपंचायत सदस्य आडणे भिनार, एकेकाळी मात्र एक सुंदर गोलंदाज जे आपल्याला पाहायला मिळाले होते, आणि त्यांच्याच माध्यमानं हा चेंडू तदनंतर विनेश मुकुंदजी पाटील ते देखील फेस करतील। प्रत्येकाचं वैयक्तिक कामकाज क्रिकेटपासून दूर जरूर झालेत, परंतु सुद्धा मनामध्ये क्रिकेटची जी झुंज आहे ना ती नेहमीच आहे, आणि जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा क्रिकेट खेळण्याकरिता आतुर असलेले हे आमचे संपूर्ण मान्यवर। आणि इथून आपण पाहताय आजपासून कुणबी समाज चषकाला सुरुवात होणार आहे। संपूर्ण जो कुणबी समाज आहे या स्पर्धेच्या माध्यमाने या 2 दिवस एकत्रित येणार आहे, आणि क्रिकेट हे नुसतं निमित्त आहे, परंतु सर्वांना एकत्रित आणण्याचं काम या क्रिकेटने सातत्याने केलंय। या वळूयात आपण डीजे जितूकडे घेऊया एक सुमधुर गीत, आणि थेट लाईव्ह ॲक्शनला होईल सुरुवात। धन्यवाद।